कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं जायचं। आताही साधारण तसाच एक कार्यकर्त्यांचा कल दिसतोय। काही कार्यकर्ते म्हणतात की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये युती केली पाहिजे, अशा वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत। त्याच्याबद्दल स्थानिकांनाच तो अधिकार द्यायचा आम्ही ठरवलेला आहे। आणि मी माझ्या म्हणजे पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा, तर त्याच्यामध्ये पण साधारण आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळा मतप्रवाह मला जाणवला। आता सध्या 10 तारखेपासून नगरपालिका आणि नगर परिषदेच्याच नगरपंचायती ह्या निवडणुका असल्यामुळं काही जणांशी मी बोललो। समजा उदाहरण द्यायचं झालं तर विजयराव शिवतारे आमचे शिवसेनेचे नेते, तर ते म्हणले की दादा आता फॉर्म भरू द्या, छाननी झाल्यानंतर मध्ये माघार घ्यायला पण बराच वेळ आहे आणि त्याच्यात आपण ठरवू काय करायचंय। 10 तारखेला फॉर्म भरायचे असेल तर एबी फॉर्म 17 तारखेच्या आतमध्ये द्यायचे। व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा कास्ट सर्टिफिकेट लागणार फॉर्म भरताना, परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला राज्य सरकारने 6 महिन्याची मुदत दिलेली। निवडून आल्यानंतर आम्ही साधारण ही भूमिका घेतली की जे सन्माननीय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतील त्यांना आपल्याला 6 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राधान्याने मिळवून द्यायचं। अशा वेगवेगळ्या प्रकारे साधारण आम्ही ठरवलेलं आहे। आता आज पण सकाळपासून आतापर्यंत मी तो सगळा आढावा घेतला, पण महानगरपालिकेमध्ये 11 तारखेला आरक्षण निघणार असल्यामुळं काही जण म्हणतात की त्याबद्दलचा निर्णय आपण 11 तारखेला काय नक्की कुठं आरक्षण प्रभागात निघतात ते बघून घेऊया। त्याच्यामुळे मी पुन्हा बुधवारी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे, कारण मंगळवारी आमची कॅबिनेट असते। त्याच्यामुळे सोमवार मंगळवार माझा मुंबईमध्ये जाईल, पण बुधवारी मी पुन्हा पुणे पिंपरी चिंचवड आणि काही बाबतीमध्ये मी काही मेळावे आणि काही इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले आहेत। जेजुरीला, सासवडला, जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्या भागात अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि ते त्यांची चर्चा करतील आणि मला बुधवारी त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग करतील आणि मग आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ। नाही, कार्यकर्त्यांचा आग्रह राहणारच ना, कारण एक तर 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत। आता 9 वर्ष म्हणजे 1 वर्ष कमी, एक अख्खी बॅच बाजूला गेली ना। मग सुरुवातीचा 2017ला निवडून आलेला एखादा सहकारी आज 2025ला उभं राहायचं म्हणतोय, पण त्या मधल्या 9 वर्षात बरेच नवीन कार्यकर्ते पण तयार झालेत, बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, बरेच काही राजकीय बदल झालेले आहेत, काही वेगवेगळ्या पक्ष देखील निर्माण झालेले, असं सगळं घडलेलं आहे। आम्ही साधारण हे सगळं करत असताना निवडून येण्याची क्षमता, ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो, ते बघून तिकीट द्यायचं असं तत्वता ठरवलं। आता त्याबद्दल एकदा आरक्षण निघेपर्यंत बोलणं हे फार काहीच ठरेल आणि आम्ही महायुतीमध्ये आहोत। आता काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल, पाठीमागे देखील आघाडीच्या काळात तेच विचारलं होतं, 2.5 वर्षाच्या करता पुणे पॅटर्न झाला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।